तर मंडळी, मी अजित पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। आपण पाहत आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये दररोज नवीन बदल होत आहेत आणि हे बदलही चांगले होत आहेत, कारण पेपर वर्क जे आहे ते आता पहिल्यापेक्षा खूप प्रमाणामध्ये कमी झालं आहे। ठीक आहे, आणि मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 16 तारखेला 16 जुलैला पहिली यादी जाहीर केली जाईल, आणि पण ही यादी फायनल नव्हे, तर फायनल यादी जी असेल ती 1 ऑगस्टला जाहीर केली जाईल। 1 ऑगस्टला जाहीर केली जाईल, पण तुमचा जो फॉर्म भरण्याचा कालावधी आहे तो 31 ऑगस्टपर्यंत आहे। ठीक आहे, तर कालमर्यादा तुमची 31 ऑगस्ट राहील, तोवर तुम्ही फॉर्म भरू शकता। पण जर ह्या महिन्यात तुम्ही जर फॉर्म भरून तुमचं जर नाव यादीमध्ये आलं तर तुम्हाला 2 महिन्याचं बेनिफिट मिळेल, जून आणि जुलैचं। तर आता 16 जुलैला जी पहिली यादी आहे ती जाहीर केली जाईल, आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही आहे। कारण जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही कोणत्या चुका केल्या आहेत ह्या तुम्हाला तिथे दाखवल्या जातील आणि त्या तुम्हाला तिथे सुधारता येणार आहेत। ठीक आहे, तर आताही ज्या महिला फॉर्म भरत आहेत त्याही ह्या चुका करतातच आहेत, आणि त्यामुळे आता ज्या महिला फॉर्म भरतील किंवा तुमचं जर नाव नसेल तर तुम्ही पुन्हा फिलअप करणार आहात तर तुम्हाला कोणत्या चुका करायच्या नाही आहेत। त्याबद्दलही एक सरकारने एक क्रायटेरिया सादर केला आहे, तोही तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये इथे वाचून दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। त्याचबरोबर माझ्या अजूनही माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबाबत माहिती मिळून जाईल। दुसरी आनंदाची बाब म्हणजे अशी आहे की आता जर तुमचा एका घरात 3 महिलांनाही याचा लाभ घेता येणार आहे। कसा, तर आता समजा तुमची आई असेल जी 65 वर्षाच्या आत असेल, तुमची पत्नी, त्याचबरोबर तुमची जर मुलगी असेल जिचं वय 21 वर्ष पूर्ण असेल, तर ह्या तिन्ही महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर आता सरकारतर्फे सादर केलेलं क्रायटेरिया मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो, त्यामुळे तुम्हाला जेणेकरून कळू शकेल की तुम्ही कोणत्या चुका केलेल्या आहेत आणि ह्यापुढे तुम्हाला कोणत्या चुका करायच्या नाही आहेत। तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा, आणि तुमच्या या भावालाही तुम्ही थोडीफार मदत करा। तर आता इथे तुम्ही पाहू शकता, ते काय म्हणतायत, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे आणखी सोपे, आधार कार्ड प्रमाणे माहिती अनिवार्य। म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आधार कार्डवर जी माहिती आहे तीच तुम्हाला तुमचा फॉर्म भरतेवेळी फिलअप करायची आहे, नोंदवायची आहे। ठीक आहे, आता आपण पाहू ते खाली काय म्हणतायत। नारी शक्ती दूत ॲपमध्ये लाभार्थी महिलेचे नाव भरताना त्यांच्या आधार कार्डवर जे नाव लिहिले आहे तेच नाव अर्जात लिहावे। आधार कार्डवरील जन्मदिनांक ॲपमध्ये नोंदवावा। आधार कार्डवर जन्मदिनांक नसल्यास जन्मदाखल्यावरून दिनांक घेण्यात यावा। आधार कार्डनुसार अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि माहिती तंतोतंत भरावी। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव, आधार कार्डवर जो पत्ता आहे तोच पत्ता तुम्हाला फॉर्म भरतेवेळेस तिथे फिलअप करायचा आहे। ठीक आहे, खाली ते काय म्हणतात, अशा सूचना करण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर आधार कार्डवरील नावाप्रमाणे बँकेच्या खात्यावरतीही तेच नाव असल्याची खातरजमा करावी। ठीक आहे, त्यामुळे आधार कार्डवर जे नाव आहे त्याच नावाने तुमच्या बँकेमध्ये खातं असणे अनिवार्य आहे। तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या हातून काय चुका झाल्या आहेत, किंवा तुम्ही जर फॉर्ममध्ये ह्या चुका केल्या असतील तर 16 तारखेला तुमचं नाव यादीमध्ये नसणार आहे। तर घाबरून जायचं नाही आहे। यादीमध्ये नाव नसल्यानंतर तुम्हाला ते लोक तिथे सांगणार आहेत की तुमच्या हातून काय चूक झाली आहे। बाबा, तुमचं आधार कार्डवर नाव वेगळं आहे, फॉर्मवर वेगळं आहे, किंवा ॲड्रेस तिकडे वेगळा आहे, फॉर्मवरती वेगळा आहे, तर तुम्हाला तिकडे करेक्शन करायचे आहेत। तर करेक्शन करतेवेळी मी तुम्हाला एवढंच सांगेन, एक सरळ काम करा, तुमचं आधार कार्ड समोर घ्या, आधार कार्डवर जे नाव असेल ते नाव फिलअप करा, जो ॲड्रेस असेल त्याप्रमाणे तोच ॲड्रेस तंतोतंत जसं आहे तसं तुम्ही भरून घ्या। ठीक आहे, त्यामुळे येणाऱ्या जर 16 तारखेला तुमचा तुमचं जर नाव नसेल तर मी तुम्हाला सांगतो 100% 1 ऑगस्टच्या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहेच। ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला
काही काळजी करायचं कारण नाही आहे. तर आशा करतो आता तुमच्या लक्षात आलं असेल फॉर्म भरते वेळेस तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून एक लाईक करा. आणि हो, जर काही तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटत असतील, तुम्हाला अजूनही काही इश्यूज असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. बेल आयकॉन दाबा. असाच एक व्हिडिओ घेऊन पुन्हा तुमच्या भेटीस येऊ. तोवर तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड बाय.